प्राइज द लॉर्ड. कॅरिश्मा फॅमिली चर्च ऑनलाईन सर्व बघणारे, ऑनलाईन चर्च अटेंड करणारे, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य आणि पवित्र नावामध्ये प्रत्येकांचं मी यावेळेस या शाब्बातवारी पवित्रवारी मी स्वागत करतो आहे. आजचा दिवस हा प्रभू परमेश्वराने बनवला आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्व आनंदित आणि उल्हासित आहोत. हालेलुया. आम्ही आनंदित आणि उल्हासित आहोत ती केवळ आमच्या जिवंत प्रभू परमेश्वराची दया आणि कृपा आम्हा प्रत्येकावर आहे. कारण त्या जिवंत प्रभू परमेश्वराने आम्हाला या सर्व महामारीपासून या सर्व संकटापासून त्या जिवंत प्रभू परमेश्वराने आम्हाला अलिप्त ठेवलेला आहे आणि त्याचा सुंदरसा पवित्र असा हात त्याने आम्हा प्रत्येकावर ठेवलेला आहे आणि त्याचं पवित्र रक्त त्याने आम्हा प्रत्येकावर ठेवलेलं आहे. म्हणूनच त्याच्या पवित्र रक्ताच्या सामर्थ्याने आम्ही सर्वजण यावेळेस अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही सुरक्षित आणि सुरक्षित आहो ती केवळ आमच्या जिवंत प्रभू परमेश्वराची दया आणि कृपा आम्हा प्रत्येकावर झालेली आहे. म्हणून सर्व मान, महिमा, गौरव, पराक्रम, प्रतिष्ठा आपण त्या जिवंत प्रभू परमेश्वराला देऊया आणि आजची सभा आपण यावेळेस सुरू करूया. यावेळेस आपण ओपनिंग प्रेयर मध्ये जाऊया. हालेलुया. थँक यू जीसस. हे माझ्या सर्व सामर्थी, सर्व शक्तिमान, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू परमेश्वरा, येशूच्या नावाने आम्ही यावेळेस तुझ्या जवळ येतो बापा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा की तू आम्हाला या अशा प्रसंगामध्ये सुद्धा, या महामारीच्या प्रसंगामध्ये सुद्धा प्रभू परमेश्वरा या जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवलेला आहेस आणि तू आमच्याकडून प्रभू परमेश्वरा तुझी गौरवी सेवा तू करून घेत आहेस. तुझ्या नावाला प्रभू परमेश्वरा आम्ही यावेळेस कोटी कोटी धन्यवाद देतो. दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामे त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले उपकार हे विसरू नकोस. तू आम्हा प्रत्येकावर विपुल असे उपकार केलेले आहे प्रभू परमेश्वरा की तू आम्हाला अशा प्रसंगी सुद्धा प्रभू परमेश्वरा तू सुरक्षित ठेवलेला आहे. ही केवळ तुझी दया आणि तुझी कृपा प्रभू परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकावर केलेली आहेस. म्हणून तुझ्या नावाला मी यावेळेस कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभूजी. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आजची या शब्बात वाराची सभा प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. मास्टर ऑफ सेरेमनी पासून तर शेवटच्या आशीर्वादापर्यंत आणि प्रभू परमेश्वरा विशेष म्हणजे तुझं पवित्र वचन जे एका दुधारी तलवारीप्रमाणे आहेत, जे आम्हाला आमचे दोष दाखवतात आणि त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे आम्हाला चालवण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू आम्हाला मार्गदर्शन करतो. तेच पवित्र आणि सामर्थ वचन जे एका दुधारी तलवारीप्रमाणे आहे, तेच वचन देवाच्या अभिषिक्त दासाकडून आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. या सर्व पार्ट्स प्रभू परमेश्वरा मी यावेळेस तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो बापा. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, या ठिकाणी जे बायबल रीडिंग होणार आहे प्रभू परमेश्वरा ते तुझ्या आशीर्वादासाठी होऊ दे प्रभूच. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही प्रभू परमेश्वरा या ठिकाणी तुझ्या नावाची स्तुती, भक्ती, आराधना करणार आहोत. होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही तुझी स्तुती, भक्ती, आराधना करतो त्यावेळेस तू आपला आसन सोडून आमच्यामध्ये विराजमान होतो प्रभूजी आणि त्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित सुद्धा करतो. होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, या स्तुती, भक्ती, आराधनेच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकांना तू आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. विशेष म्हणजे प्रभू परमेश्वरा आम्ही विशेष भागामध्ये आम्ही यावेळेस सहभागी होणार आहोत आणि तो विशेष भाग म्हणजे प्रभू परमेश्वरा प्रभू भोजन. होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तू म्हणतो माझ्या स्मरणार्थ हे करा. होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझी आज्ञा पाळून आम्ही या ठिकाणी तुझ्या प्रभू भोजनामध्ये जे तू आम्हाला लावून दिलेला आहे त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. तर माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा ते प्रभू भोजन प्रत्येकांसाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे. आणि होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही ते प्रभू भोजन सेवन करतो त्याच वेळेस आमच्या शरीरामधील सर्व व्याधी दुखणे काढून तू आम्हाला उत्तम दैवी आरोग्य देऊन, एक नवीन शक्ती, सामर्थ्य देऊन तू आम्हाला आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी.
या ठिकाणी प्रभू परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी दान दशमांश अर्पणे घेण्यात येतील. ओय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, त्याचा उपयोग तुझ्या कार्यासाठी तू करून घे. जे स्पेशल सॉन्ग होणार आहे प्रभू परमेश्वरा या प्रसंगी, ते स्पेशल सॉन्ग प्रभू परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाचं होऊ दे प्रभूच. विशेष म्हणजे प्रभू परमेश्वरा जे मध्यस्थीची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, ज्या विनंत्या आम्ही तुझ्याजवळ सादर करणार आहोत प्रभू परमेश्वरा, त्या प्रार्थनेचं उत्तर सुद्धा हो आणि आमेन मध्ये देऊन तू आम्हा प्रत्येकांना तू आशीर्वादित कर प्रभूच. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा शासन यावेळेस प्रभू परमेश्वरा या संपूर्ण सभेचा मुख्य भाग म्हणजे तुझं वचन, आणि तुझं वचन आधीच म्हटलेलं आहे की ते एका दुधारी तलवारी प्रमाणे आहेत. ते वचन प्रभू परमेश्वरा तुझ्या अभिषिक्त दास प्रभू परमेश्वरा आमच्यापर्यंत घेऊन येत असताना त्या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा ऐकणाऱ्या प्रत्येक कानाला तू आशीर्वादित कर, आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या अभिषिक्त दासाला सुद्धा प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर. आजची संपूर्ण सभा ही तुझ्या पवित्र आणि सामर्थ्य हातामध्ये आम्ही सोपवून देत आहे. या सभेचा चालक आणि मालक तू हो, आणि माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा या सभेला तू आशीर्वादित आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. यावेळेस प्रियांनो, आजच्या स्तुती भक्ती साठी आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत, आणि ते शास्त्र भाग आहे स्तोत्रसंहिता 148. स्तोत्रसंहिता 148. मी यावेळेस ब्रदर विशाल थोरात यांना विनंती करील की ते समोर येऊन हा शास्त्र भाग आम्हाला वाचून दाखवतील. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी एक शास्त्रभाग वाचूया, आणि याचा शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 148, भजनसंहिता 148, साम्स 148. पुन्हा एकदा बोलतो, भजनसंहिता 148, स्तोत्रसंहिता 148 मी आपल्यासमोर वाजवत आहे. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याचे सर्व देवदूत हो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. अहो सूर्यचंद्र त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. आकाशातील आकाशांनो त्याचे स्तवन करा, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्याने ती सर्व काळसाठी स्थापिली. त्याने नियम लावून दिला, त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही. पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा, मोठमोठे जलचर व सर्व जलाशय, अग्नी, गारा, हिम व धुके, याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ, पर्वत व सर्व डोंगर, फळझाडे व सर्व गंधसरू, वनपशु व सर्व ग्रामपशु, सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण, ही सगळी परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत. कारण केवळ त्याचेच नाम उंच आहे, त्याचे ऐश्वर्य पृथ्वी व आकाश याच्यावर आहे, आणि त्याने आपल्या लोकांचे शिंग पुन्हा उभारिले. हे त्याच्या सर्व भक्तास, त्याच्या सानिध्यात असलेल्या लोकास म्हणजे इस्रायलाच्या संततीस स्तुतीस पात्र झाले आहे. परमेश्वराचे स्तवन करा. देवाफया वाचलेल्या वचनाने आम्हाला आशीर्वाद करो. थँक्यू ब्रदर विशाल. सुंदर शास्त्रभाग, सुंदरशा देवाच्या वचनाबद्दल. कारण देवाचं वचन म्हणत आहे, परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा, सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा, सर्व सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा. स्तवन करा, स्तवन करा, स्तवन करा. हा एक शब्द जो आहे, स्तवन हा जो शब्द आहे, या शास्त्र भागामध्ये 12 वेळा आलेला आहे. तर प्रियांनो, परमेश्वर म्हणतो आहे प्रत्येकांना, तो झाडांना म्हणतो आहे, फळ झाडांना म्हणतो आहे, सर्व गंधसरूंना म्हणतो आहे, वनपशूंना म्हणतो आहे, ग्रामपशूंना म्हणतो आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांना म्हणतो आहे, उडणाऱ्या पक्ष्यांना म्हणतो आहे, पृथ्वीवरील राजांना म्हणतो आहे, प्रजांना म्हणतो आहे, कुमारींना म्हणतो आहे, कुमारांनो, वृद्ध तरुण सर्वांना तो म्हणतो आहे
परमेश्वराचे स्तवन करा. दावीद म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा. आणि आता ही वेळ आहे परमेश्वराचे स्तवन करण्याची आणि त्या जिवंत प्रभू परमेश्वराची स्तुती, भक्ती, आराधना करण्याची. तर मी यावेळेस ब्रदर विशाल थोरात यांना विनंती करेल की ते समोर येऊन आपल्याला स्तुती, भक्ती, आराधनेमध्ये घेऊन चालतील. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ह्याच्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये मी स्वागत करतो की जिवंत देवाने हा सुंदरसा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्याला लाभू दिला. ही केवळ त्या जिवंत देवाची दया, त्याची कृपा, त्याची करुणा तुमच्यावर आणि माझ्यावर झाली आहे की आपण सर्वजण एकत्रित येऊन त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला आपण उंच करूया. कारण की त्यांनी अनंत असे उपकार तुमच्यावर आणि माझ्यावर केलेले आहे. त्यांनी तुम्हाला आणि मला सुरक्षित असं ठेवलेलं आहे. तो जिवंत देव विश्वासू असा परमेश्वर आहे. त्याच्या जिवंत वचनामध्ये म्हटले आहे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याचपासून मला सहाय्य येते. त्याच्या जिवंत वचनामध्ये म्हटलं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले उपकार विसरू नको. हो, आम्ही उपकारिक आहोत. त्या जिवंत देवाने आमच्यावर अनंत असे उपकार केले आहे. इतक्या चांगल्या स्थितीमध्ये आम्हाला ठेवले आहे. त्याच्या दैवी आरोग्याने तुम्हाला आणि मला परिपूर्ण केलेले आहे. त्याचे दैवी आशीर्वादाने त्याने तुम्हाला आणि मला परिपूर्ण केलेलं आहे. आज त्या जिवंत देवाला आपण धन्यवादाचा यज्ञ चढूया. जे अनंत असे उपकार तुमच्यावर आणि माझ्यावर झाले आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. कारण की त्याच्या वचनात म्हटलं की बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी जाईल. हालेलुया. आणि तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणारे लोक असे आहोत. आणि त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज त्या जिवंत देवाची स्तुती आणि भक्ती आम्ही करणार आहोत. म्हणून आपले सर्व आचार विचार बाजूला ठेवूया. आपल्या सर्व परिवारासोबत तुम्ही राहा. आपले सर्व लक्ष त्या जिवंत देवाकडे तुम्ही केंद्रित करा. त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आहोत. ह्या वेळेला आम्ही आहोत. त्याचा पवित्र आत्मा ह्या ठिकाणी मंडळत आहे, तुम्हाला स्पर्श करत आहे, त्याच्या सामर्थ्याने भरत आहे. आणि त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्या जिवंत देवाची स्तुती आणि भक्ती आपण करूया. हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, थँक यू फादर. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर. तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया. नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया. मौत से है
बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राज यहाँ। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। ओ यस लॉर्ड, मैं हाथ उठाकर गाऊंगा और यीशु तेरा नाम रहे ऊंचा। परमेश्वर पिता, क्योंकि तू राजाओं का राजा है और प्रभुओं का प्रभु है, तूने हम सबको बचा के रखा है, इसलिए हम तुझे तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। परमेश्वर पिता, तुला धन्यवाद तो तुम्हा प्रत्येकाला वाचून ठेवलाय, सुरक्षित ठेवला आहे, तुला धन्यवाद तो। हालेलुया, हालेलुया। परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेल आणि माझ्या मुखात त्याचे स्तवन हे सतत असेल, सतत असेल आणि सतत असेल। कोणतीही गोष्ट मला थांबवू शकत नाही, ना कोई बीमारी, ना कोई गरीबी, ना कोई शाप, कोई भी चीज मुझे रोक नहीं सकती उस परमेश्वर की स्तुति और भक्ति करने से। तो आइए हम अपने आप को तैयार कर ले, उस परमेश्वर के नाम को हम ऊंचा करेंगे। हम लोग ताली बजाकर ऊंचे स्वर से गाएंगे, उसके नाम को हम ऊंचा करेंगे। हालेलुया। ओ जय जयकार, जय जयकार, जय जयकार करें। ओ जय जयकार, जय जयकार करे। ओ जय जयकार, जय जयकार करे। वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, बचाता हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन हारे, ले अपना अधिकार। ओ जय जयकार, जय जयकार करे। ओ जय जयकार, जय जयकार करे। स्वर्ग है उसका
सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन, आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए, सारी पृथ्वी उसकी रचना, उसका ही है प्रताप। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे। जिसको उस पर भरोसा भरोसा, वो तो कभी ना डरेगा गिरेगा, चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। ओ जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार करे। हालेलुया। जिसको उस पर भरोसा, वो तो कभी ना गिरेगा, चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे वो अकाल। शास्त्रात म्हटलं आहे की धार्मिक साथोडा जरी पडला तरी तो सपशेल पडणार नाही, कारण की देव त्याला वेळोवेळी धरून उचलेल. हालेलुया. अँड वी ऑल आर रायचस. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी नीतिमान असं ठरलेलं आहोत. हालेलुया. या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी विकत घेतलेले आहोत. त्या येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला वाचवलेलं आहे. त्या येशूच्याच नावाने तुम्हाला मुक्ती मिळाली आहे, शांती मिळाली आहे, शक्ती मिळाली आहे आणि चंगाई मिळाली आहे. हालेलुया. सो लेट्स सेलिब्रेट आवर सल्वेशन. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में शांति देता है वो नाम चंगाई. हालेलुया. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 बीमारी से गरीबी से श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से गरीबी से श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे. जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे.
नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। ओ राम पश्यंत पश्यक पश्यंत लबा हिरियला पश्यक लमश्यंत लबा। धन्यवाद देतो परमेश्वरा, धन्यवाद देतो तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल। परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला सांभाळून ठेवल्यास तुला धन्यवाद देतो परमेश्वरा। थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस। कोणत्याही विपत्तीला तू आमच्यावर येऊ दिले नाहीस आणि प्रत्येक गोष्टीवर तू आम्हाला विजयी केलेला आहेस, तुला धन्यवाद देतो परमेश्वरा। धन्यवाद देतो तू आम्हाला विजयी असं जीवन दिलेलं आहेस। धन्यवाद देतो येशू ख्रिस्ता, तुला बसल्या फटक्यांमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्या आरोग्याचा आम्ही विश्वासाने स्वीकार करतो। येशू ख्रिस्ता धन्यवाद देतो, ह्या जगामध्ये असताना तू शापित झाला यासाठी की आम्ही आशीर्वादित व्हावं। धन्यवाद देतो येशू ख्रिस्ता, जगामध्ये असताना तू गरीब झाला यासाठी की आम्ही श्रीमंत व्हावं। जिवंत देवा, तुझ्या आशीर्वादाचे प्रवाह तू आमच्या जीवनामधून वाहू देत आहेस, तुला धन्यवाद देतो। धन्यवाद देतो परमेश्वर, धन्यवाद देतो। भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान। भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान। बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा तू ही मेरी शिफा। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा तू ही मेरी शिफा। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा तू ही मेरी शिफा। बीते कल में तू साथ मेरे था,
आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान, उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस न चल सका। ऐसा कोई शस्त्र न बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान, उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। ओ थैंक यू लॉर्ड। बीमारी तो हम पर हावी नहीं हो सकी, और ऐसा कोई शस्त्र नहीं है जो हम पर चल सका। हर एक शस्त्र को यीशु मसीह के लहू के द्वारा डिस्ट्रॉय कर दिया, नेस्तनाबूद कर दिया, और हम विजय सिंह, शैतान ने हार चुका है। आप और मैं उस परमेश्वर की संतान है। त्याच्या जिवंत वचन म्हटलं की तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय या जगात देवाचे स्वतःचे निवडलेले लोक असे आहात, यासाठी की मी तुम्हाला त्या अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात वाचन केलंय, अभिषेक केलाय, निवडलेला आहे, आणि म्हणून तुम्ही सुरक्षित असे आहात. हो जिवंत देवपा, तू आम्हाला सुरक्षित ठेवलाय, तुला धन्यवाद. तो जिवंत देवपा, आजची स्तुती आणि भक्ती आम्ही आत्म्याने आणि खरीपणाने केली आहे, तिचा तू स्वीकार केलेला आहेस, तुला धन्यवाद. तो परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीमध्ये असतानाच ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना तू आरोग्य प्राप्त करून दिले आहेस, तुला याबद्दल तुला धन्यवाद. हो कारण की येशू ख्रिस्ताला बसल्या फटक्यांमुळे आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, आणि तू आम्हाला आरोग्य देऊन चुकलाय परमेश्वरा. त्याच आरोग्याचा आम्ही विश्वासाने स्वीकार करतो. जिवंत देवपा, तुझ्या समक्षतेमध्ये असताना कोणताही व्यक्ती हा खाली हात जाऊ शकत नाही. ज्या गोष्टी त्यांना गरज आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, ते सर्व त्यांच्या विनंत्या, त्यांच्या मागण्या तू प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या आहेस, तुला धन्यवाद. तो सर्व आशीर्वाद येशूच्या नावाने मागतो, म्हणतो ऐक. आमेन. थँक्यू ब्रदर विशाल, सुंदर स्तुती भक्ती आराधनेबद्दल.
आम्ही या स्तुती भक्ती आराधनेच्या द्वारे आम्ही सर्वजण आशीर्वादित झालेलो आहो, कारण आपला स्तुतीचा यज्ञ आपण त्या जिवंत प्रभू परमेश्वराला आपण सादर केलेला आहे. हालेलुया. आपण यावेळेस पुढील भागाकडे वळणार आहोत आणि तो पुढील भाग म्हणजे प्रभू भोजन. अत्यंत महत्वाचा विधी. प्रभू म्हणतो माझ्या स्मरणार्थ हे करा, आणि तेच आम्ही या ठिकाणी त्याच्या आज्ञेचं पालन करून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर जितके ऑनलाईन ही सभा बघत आहे, प्रत्येकांनी यामध्ये सहभागी व्हावं. या भागामध्ये आपल्याला पास्टर देशपांडे साहेब आपल्याला लीड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. या पवित्र विधीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पवित्र शास्त्र सांगतं, करिंथकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 23व्या वर्षापासून पुढे लिहिलेलं आहे. तर जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला दळून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. प्रियांनो, या पवित्र विधीमध्ये आपण झालेलं दर महिन्याला आम्ही सहभाग घेतो. आपण ज्याप्रमाणे सगळेजण घरी आहेत, ऑनलाईन सर्व्हिस पाहत आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करतो. आणि आपल्या आपल्या घरी आपण या भाकर आणि द्राक्षरसाची व्यवस्था केलेली आहे. आपण सगळेजण या विधीमध्ये सोबत घेऊ. पवित्र शास्त्रासाठी या सगळ्यासाठी आपण प्रार्थना करू. पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे की जसं लिहिलं आहे की माझ्या स्मरणार्थ करा. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं, येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. या भाकरीवर आणि या द्राक्षरसावर आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान परमेश्वरा, येशूच्या नावाने तुझ्या समोर आम्ही दीन आणि नम्र होऊन येतो. या पवित्र विधीसाठी आम्ही स्मरण करतो येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, त्याचं पवित्र शुद्ध रक्त आमच्यासाठी वाहविण्यात आलं, त्याचं शरीर आमच्यासाठी तोडण्यात आलं, आमच्या अपराधांची शिक्षा त्याने त्या क्रूस खांबावर भोगली. देवा, तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तू आपला पुत्र येशू ख्रिस्ता राखून न ठेवता आमच्यासाठी पाठविलास, या पृथ्वीवर पाठविलास. त्याने तुझी योजना या जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये आम्हासाठी, संपूर्ण मानवजातीसाठी पूर्ण केली. परमेश्वरा, या पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना, ही भाकर खात असताना व हा द्राक्षरस पित असताना आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र आत्मा अशा प्रकारे मार्गदर्शन करो की येशूचं पवित्र शुद्ध रक्त आमच्या अपराधांसाठी वाहविलं गेलं, आमच्या क्षमेसाठी वाहविलं गेलं, त्याचं शरीर आमच्यासाठी तोडण्यात आलं, त्याचं रक्त आमच्यासाठी वाहविण्यात आलं, हे आम्ही स्मरण करावं. म्हणून तुझा पवित्र आत्मा आम्हाला दररोज मार्गदर्शन करो आणि या विधीच्या द्वारे आम्हाला सगळ्यांना आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो विद्या, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आमच्यासाठी तोडण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर, ही भाकर आमच्यासाठी तोडण्यात आलं. ही भाकर आपण आपल्या हातात ठेवूया. अंतःकरणामध्ये विश्वासाने परमेश्वराकडे प्रार्थना करू, धन्यवाद देत आपण नंतर ही भाकर आपण सगळेजण मिळून घेऊया. धन्यवाद पित्या, तू आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला. येशू ख्रिस्ता, तुझं शरीर आमच्यासाठी तोडण्यात आलं, तुला फटके मारण्यात आले. तुझ्या शरीराबद्दल धन्यवाद. आम्ही स्मरण करतो तुझं दुःख सहन, तुझ्या आज्ञापालन, तुझा त्याग, तुझं सॅक्रिफाईस आम्ही स्मरण करतो. देवा येशू ख्रिस्त आम्ही स्मरण करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पित्या, धन्यवाद येशू ख्रिस्त. थँक्यू फादर, थँक्यू जीसस. पवित्र शास्त्र सांगतं, मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले म्हणजे आभार मानले. आम्ही हा द्राक्षरसाचा प्याला आपल्या हातात असताना परमेश्वर पित्याचे आभार मानू, येशू ख्रिस्ताचे आभार मानू. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आमच्यासाठी वाहविण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आमच्यासाठी वाहविण्यात आलं. द्राक्षरसाचा प्याला उंच धरून परमेश्वर पित्याला धन्यवाद देऊया.
येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊ. येशू ख्रिस्त, आम्ही स्मरण करतो तुझं पवित्र शुद्ध रक्त माझ्या अपराधांसाठी, आमच्या अपराधांसाठी, संपूर्ण मानवजातीसाठी वाहिल्या गेलं. आणि ते वाहिल्या गेल्यामुळे आमच्या अपराधांची क्षमा झाली. आणि आम्ही विश्वास ठेवल्यामुळे, येशूला आपला उद्धार करता तारणारा कबूल केल्यामुळे, अंतकरणात विश्वास ठेवून मुखाने कबूल केल्यामुळे आम्ही तुझे पुत्र आणि कन्या झालो. आमचं तारण झालं. त्या पवित्र शुद्ध रक्ताबद्दल धन्यवाद येशू ख्रिस्ता. देव पित्या, तुझ्या योजनेबद्दल धन्यवाद. परमेश्वर पित्याला आणि येशूला धन्यवाद देत हा द्राक्षरसाचा प्याला आम्ही घेऊया. थँक्यू फादर, थँक्यू जीसस. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ, सर्व शक्तिमान, पवित्र परमेश्वर, येशूच्या नावाने आम्ही तुझ्या समोर येतो. धन्यवाद देतो. हा पवित्र विधी पाळण्यासाठी तू आम्हाला मदत केली, सहायता केली आणि संधी दिलीस. आम्ही स्मरण करतो येशू ख्रिस्ताचं दुःख सहन स्मरण करतो, त्याचं आज्ञापालन सहन करतो, स्मरण करतो. परमेश्वर, येशू ख्रिस्ता, तू आमच्यासाठी सहन केलं, आमच्या अपराधांसाठी सहन केलं. आम्ही फक्त स्मरण करतो. देवा, तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा उद्धार करता आहे, तू आमचा मध्यस्थ आहे परमेश्वर पित्याच्या मध्ये आणि आमच्यामध्ये. त्याबद्दल धन्यवाद. या पवित्र विधीमध्ये सहभागी झाल्यामुळे जे आशीर्वाद आमच्यासाठी तू राखून ठेवले आहे ते आम्हा प्रत्येकाला तू दे. जे घरी लोक बसले आहेत, आपापल्या घरी यामध्ये सहभागी होत आहेत, ऑनलाईन तुझं वचन ऐकत आहे, त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर. धन्यवाद प्रभू. ख्रिस्त येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. थँक्यू पास्टर साहेब. यावेळेस आपण आपले दान, आपले अर्पण, आपले दशमांश त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये आणूया. कारण त्याचं वचन आहे, माझ्या मंदिरामध्ये अन्न असावे म्हणून तुम्ही आपला सर्व दशमांश माझ्या भांडारामध्ये आणा. ही जे परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेचं सुद्धा आपण पालन करूया. आणि यावेळेस आपले दान, दशमांश, अर्पण त्या जिवंत प्रभू परमेश्वराच्या यावेळेस भांडारामध्ये आणूया. त्यावेळेस स्पेशल सॉन्ग होईल. आणि मी यावेळेस प्रिया देशपांडे याला विनंती करतो की ती समोर येऊन देवाच्या स्तुतीसाठी गीत गातील. प्रेज लॉर्ड. मैं खुदा का शुक्रिया करती हूँ, उसने ये सुंदर सा मौका दिया गीत गा के उसकी स्तुति करने का. यीशु मसीह चलाने वाला है, यीशु मसीह देखेंगे बादलों को उसको सभी. हाँ, ये फरमाता है कलाम भी, तैयार हो जाओ आओ सभी. यीशु मसीह, यीशु मसीह, यीशु मसीह, यीशु मसीह. होगी चारों ओर बस एक ही पुकार, बादशाह 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 बादशाह. होगी चारों ओर बस एक ही पुकार, बादशाह बादशाह. पहले प्यार को छोड़ दिया है, अब वापस आ जाओ. तौबा करके पहले जैसा प्यार मसीह का पाओ. पहले प्यार को छोड़ दिया है, अब वापस आ जाओ. तौबा करके पहले जैसा प्यार मसीह का पाओ. जो अव्वल है और जो आखिर वो ऐसा फरमाए, मेरे खातिर जान जो देगा सर पे ताज वो पाए. जिसके सिक्के कान हो वो सुन ले ये आवाज, बादशाह 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 बादशाह. होगी चारों ओर बस एक ही पुकार, बादशाह बादशाह. जिसके पास है दो धारी तलवार वो ऐसा कहता है, मेरे अपने लोगों में शैतान भी चुप के बैठा है. जिसके पास है दो धारी तलवार वो ऐसा कहता है, मेरे अपने
लोगों में शैतान भी छुप के बैठा है। आग के शोले जिसकी आंखें वही दिलों को जांचता है। शैतान की तालीम न सुनना, दूर बुतों से रहना है। जो थामे रहेगा वो उसे देगा इख्तियार। बादशाह 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 बादशाह, होगी चारों ओर बस एक ही पुकार। बादशाह बादशाह। रहो जागते चोर के जैसे, जाने कब आ जाए। उसका खोला बंधन होगा, बंधन खोला जाएगा। रहो जागते चोर के जैसे, जाने कब आ जाए। उसका खोला बंधन होगा, बंधन खोला जाएगा। नींद गरम ना रहना, पहन लो उसकी रहमत की पोशाक। आग में तप्पा सोना ले ले, दौलतमंद हो जाएगा। खोलो दरवाजे पे खड़ा खटखटा रहा। बादशाह 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 बादशाह, होगी चारों ओर बस एक ही पुकार। बादशाह 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 बादशाह, यीशु मसीह है बादशाह। प्रेज लॉर्ड। थँक्यू बेटा प्रिया, देवाच्या सुंदर गीताबद्दल. देवबाप तुला हजारो पटीच्या आशीर्वादाने तुला आशीर्वादित करो. यावेळेस आजपासून जो आठवडा सुरू झाला आहे त्यामध्ये काही सूचना आहेत आणि त्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आपल्याला देशपांडे साहेब देतील, पास्टर देशपांडे साहेब देतील, अशी मी त्यांना विनंती करतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आपण काही अनाउन्समेंट तुमच्यासमोर मी आणू इच्छितो. त्या या प्रकारच्या आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया, इंटरसेसरी प्रेयर पण करूया आणि तुम्हाला पण विनंती करतो की या सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करूया. नेहमीप्रमाणे आपल्या देशासाठी आणि या जगासाठी आपण प्रार्थना करीत राहू प्रियांनो, की देवाच्या कृपेने आणि दयेने हे जग, आपला देश पूर्ण कोरोनामुक्त व्हावा, आपलं राज्य कोरोनामुक्त व्हावं, आपलं नागपूर कोरोनामुक्त व्हावं, जे लोक आजारी आहे ते बरे व्हावे म्हणून प्रार्थना करीत राहा. त्याचप्रमाणे इस्रायल आणि यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. आपल्या चर्चच्या यूथसाठी प्रार्थना करा. आपल्या सगळ्या मेंबर्ससाठी, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. सगळ्या पाळक लोक त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा. आणि कोविडमुळे, कोरोनामुळे जे लोक एफेक्ट झालेले आहे, ज्या कुटुंब डिस्टर्ब झालेले आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख झालेलं आहे, मरण झालेलं आहे कोविडामुळं. काही असे पण लेकरं आहेत की त्यांचे आई वडील आणि नातेवाईक कोविडमुळं कोरोनामुळं मरण पावले आणि लेकरं अनाथ झाले आहे. पण देवाच्या कृपा म्हणावं की महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या भारत सरकारने त्यांच्यासाठी काही स्कीम्स काढलेल्या आहे की असे जे अनाथ लेकरं आहेत त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी ते करत आहे. पण ह्या अशा कुटुंबासाठी प्रार्थना करीत राहा. त्याचप्रमाणे आजपासून जो आठवडा सुरू झाला यामध्ये काही वाढदिवस आहे, वेडिंग ॲनिव्हर्सरी असेल, ते आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहू आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. हालेलुया. यावेळेस थँक्यू पाळक साहेब. यावेळेस आपण
जे आपण ऑफरिंग घेतलेली आहे त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण मध्यस्थीची प्रार्थना सुद्धा करणार आहोत. यावेळेस आपण प्रत्येक जण ज्या ठिकाणी आपण आहात प्रत्येक जण यावेळेस प्रार्थनेमध्ये राहतील. हालेलुया. थँक यू जीसस. हे माझ्या सर्वसामर्थी सर्व शक्तिमान आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू परमेश्वरा, येशूच्या नावाने पुन्हा एकदा तुझ्या जवळ येतो बापा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. की माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, जी ऑफरिंग बापा या ठिकाणी आम्ही गोळा केलेली आहेत, जे दान दशमांश अर्पण आम्ही या ठिकाणी गोळा केलेले आहेत, होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, याचा उपयोग प्रभू परमेश्वरा केवळ तुझ्या आणि तुझ्याच कार्यासाठी तू करून घे. आणि प्रभू परमेश्वरा, या देणाऱ्या प्रत्येक हाताला प्रभू परमेश्वरा हजारो पटीच्या आशीर्वादाने प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर. त्यांच्या गृहामध्ये प्रभू परमेश्वरा कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नकोस. तर त्यांची प्रत्येक गरज प्रभू परमेश्वरा तुझ्या स्वर्गीय भांडारामधून तू त्यांना पूर्ण कर. आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा या दान दशमांश अर्पणाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही या संपूर्ण देशासाठी महामारीसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, हा देश प्रभू परमेश्वरा तुझा आहे आणि या देशामधील प्रत्येक नागरिक प्रभू परमेश्वरा तुझा आहे. कारण प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा तू निर्माण केलेला आहेस प्रभूजी. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आजचं वातावरण प्रभू परमेश्वरा अतिशय भयानक आहेत आणि प्रत्येक मनुष्य प्रभू परमेश्वरा भीतीच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहे. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तू निर्माण केलेल्या प्रत्येक मानवावर प्रभू परमेश्वरा तू दया कर, कृपा कर, करुणा कर. आणि माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा प्रत्येकांना उत्तम दैवी आरोग्य देऊन तू त्यांना आशीर्वादित कर. या महामारीपासून प्रभू परमेश्वरा तू त्यांचं संरक्षण कर. त्यांना तुझ्या भयात, तुझ्या वचनात, तुझ्या मार्गदर्शनामध्ये ठेव. आणि होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रत्येक कोणावरही प्रभू परमेश्वरा हा दुःखाचा प्रसंग येणार नाही. तर प्रभू परमेश्वरा प्रत्येकांनी प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये राहावं असं मार्गदर्शन प्रभू परमेश्वरा तू त्यांना कर. आणि स्वर्गीय सर्व आशीर्वादाने तू त्यांना आशीर्वादित कर प्रभूजी. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, हा देश तुझा आहे आणि या देशावर केवळ तुझं वर्चस्व आहे प्रभूजी. होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, या देश चालवण्यासाठी जे मंत्रीगण प्रभू परमेश्वरा तू तयार केलेला आहे, त्या प्रत्येक मंत्रीगणासाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रत्येकांना योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे. आणि हे देश चालवण्यासाठी प्रभू परमेश्वरा लागणारं ज्ञान, बुद्धी तुझ्या स्वर्गीय भांडारामधून तू त्यांना पुरव. आणि प्रभू परमेश्वरा तू त्यांना आशीर्वादित आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी. आज प्रभू परमेश्वरा कितीतरी तुझे अभिषिक्त दास प्रभू परमेश्वरा प्रार्थनेमध्ये आहेत की महामारी निघून जावी म्हणून. होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रत्येक अभिषिक्त दासाच्या प्रार्थना ह्या तुझ्याजवळ पोहोचत आहे आणि त्या प्रार्थनेचं उत्तर तू हो आणि आमेन मध्ये देऊन प्रभू परमेश्वरा तू या महामारीचा प्रभू परमेश्वरा नायनाट करीत आहे प्रभूजी. तुझ्या नावाला धन्यवाद देतो माझ्या राजा. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, जितके लोक प्रभू परमेश्वरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्या प्रत्येकांसाठी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रत्येकावर दया कर, कृपा कर, करुणा कर प्रभू परमेश्वरा. आणि प्रत्येकांना उत्तम दैवी आरोग्य देऊन तू त्यांना आशीर्वादित कर प्रभूजी. त्यांच्या परिवारामध्ये प्रभू परमेश्वरा कोणत्याही दुःखाची घटना होऊ देऊ नकोस. तर माझ्या प्रभू परमेश्वरा त्यांच्या लेकरांवर तू दया कर. आज या महामारीमुळे कितीतरी लेकर अनाथ झालेले आहे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा. लेकरांचे आई वडील प्रभू परमेश्वरा त्यांच्यामधून निघून गेलेले आहे. त्या प्रत्येक अनाथ लेकरांवर तू दया कर माझ्या राजा. आणि त्या लेकरांना प्रभू परमेश्वरा उत्तम दैवी आरोग्य आणि स्वर्गीय सर्व आशीर्वादाने तू त्या लेकरांना प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर प्रभूजी. त्यांचं संगोपन करण्यासाठी प्रभू परमेश्वरा एक नवीन प्रभू परमेश्वरा तो हात तयार कर प्रभूजी. जेणेकरून प्रभू परमेश्वरा ते त्यांचं संगोपन करतील. त्या लेकरांना प्रभू परमेश्वरा आज प्रभू परमेश्वरा आई वडिलाची गरज आहे आणि त्यांचे आई वडील त्यांच्यापासून निघून गेलेले आहे. त्या प्रत्येक लेकरांवर दया कर माझ्या राजा. आणि प्रत्येक लेकरांना प्रभू परमेश्वरा स्वर्गीय सर्व आशीर्वादाने तू त्यांना आशीर्वादित कर प्रभूजी.
माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, ज्या लोकांच्या गृहामध्ये दुःख झालेलं आहे आम्ही पाहतो आहे प्रभू परमेश्वरा, कितीतरी प्रेत प्रभू परमेश्वरा अस्ताव्यस्त पडलेले आहे. ओय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, ज्यांच्या घरामध्ये हे दुःखाचं थैमान मासलेलं आहे त्या प्रत्येक घरामध्ये तू सांत्वना दे प्रभू परमेश्वरा. आणि होय माझ्या राजा, प्रत्येकांची तू काळजी घे प्रभूजी. जे लोक प्रभू परमेश्वरा उपाशी आहे प्रभू परमेश्वरा, या महामारीच्या प्रसंगामध्ये अशी परिस्थिती लोकांवर आलेली आहे की त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे, त्यांच्याजवळ पैसा नाही आणि त्यांच्याजवळ फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की माझ्या परिवाराचं काय होईल. होय माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, या सर्व परिवाराचं प्रभू परमेश्वरा तू संगोपन कर माझ्या राजा. प्रत्येक परिवारावर दया कर आणि स्वर्गीय सर्व आशीर्वादाने तू त्यांना आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, कोणावरही उपासमारीची पाळी येऊ देऊ नकोस. तर माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझ्या स्वर्गीय भांडारामधून प्रत्येकांना रोजची भाकर रोज तू देऊन तू त्यांना आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, इस्रायलाच्या यरुशलेमेच्या शांतीसाठी तुझ्याजवळ यावेळेस आम्ही प्रार्थना करतो. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझं वचन आहे यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. त्याच आज्ञेचं आम्ही यावेळेस पालन करतो आहे आणि प्रभू परमेश्वरा, त्या यरुशलेमेच्या शांतीसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो आहे. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, त्या यरुशलेम नगरीवर तुझी शांती, तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह हा नेहमीसाठी असू दे आणि त्या नगरीला तू आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, इस्रायल लोकांसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्या इस्रायल लोकांवर तू दया कर. स्वर्गीय सर्व आशीर्वादाने तू त्यांना आशीर्वादित कर प्रभूजी. विशेष करून प्रभू परमेश्वरा, आमची बहीण प्रभू परमेश्वरा सिस्टर माली, तिचे लेकर प्रभू परमेश्वरा निक्की, रिक्की, जॉश आणि प्रभू परमेश्वरा तिचे नातवंड प्रत्येकांसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, या कुटुंबावर तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह असू दे आणि स्वर्गीय सर्व आशीर्वादाने तू या कुटुंबाला आशीर्वादित कर. त्यांच्या सेवेला आशीर्वादित कर. त्यांच्या सेवेच्या द्वारे इतरांना आशीर्वादित कर. त्यांच्या सेवेच्या द्वारे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तू आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, जितके दास प्रभू परमेश्वरा आज ऑनलाईन प्रभू परमेश्वरा तुझं वचन इतरांपर्यंत पोहोचवत आहे, त्या प्रत्येकांच्या सेवेला तू आशीर्वादित कर. आणि तुझं वचन ज्या लोकांच्या कानापर्यंत जात आहे ते वचन प्रभू परमेश्वरा त्यांनी केवळ ऐकू नये, तर ते ऐकून त्यांनी ग्रहण करावं आणि त्याप्रमाणे चालावं. असं कार्य तू प्रभू परमेश्वरा प्रत्येकांसाठी कर. तुझे अभिषिक्त दास प्रभू परमेश्वरा, बिशप, पास्टर्स, लीडर्स प्रभू परमेश्वरा प्रत्येकांसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रत्येकांच्या घरात तुझी शांती आणि तुझा आनंद प्रभू परमेश्वरा हा नेहमीसाठी असू दे बापा. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, कॅरिश्मा फॅमिली चर्चच्या प्रत्येक मेंबरसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रत्येक पास्टरसाठी तुझ्या प्रार्थना करतो. प्रत्येक पास्टरच्या फॅमिलीसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रत्येकांवर दया कर आणि प्रत्येकांच्या घरामध्ये उत्तम दैवी आरोग्य आणि प्रभू परमेश्वरा स्वर्गीय सर्व आशीर्वादाने तू त्यांना आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आजच्या सभेचा मुख्य भाग म्हणजे प्रभू परमेश्वरा तुझं वचन आणि तुझं वचन प्रभू परमेश्वरा तुझे अभिषिक्त दास पास्टर देशपांडे साहेब यांच्याकडून प्रभू परमेश्वरा आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझ्या अभिषिक्त दासाला प्रभू परमेश्वरा नव्याने तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भरून काढ. त्यांच्याद्वारे येणारं जे वचन आहे ते प्रभू परमेश्वरा ऐकणाऱ्या कानांना तू आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. आणि प्रभू परमेश्वरा त्या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा एक प्रकारचं मन प्रभू परमेश्वरा पालटू दे प्रभूजी. ते वचन ऐकणारे कान नसावे, तर ते वचन ऐकून त्याप्रमाणे आम्ही चालावं आणि त्याप्रमाणे आम्ही कृती करावी. असं कार्य तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कर. आणि प्रभू परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी. करिश्मा फॅमिली चर्चमध्ये जितके लोक प्रभू परमेश्वरा आज आजाराने पीडित असेल त्या प्रत्येकांसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रत्येकांचा अंथरूण तू बदलव आणि प्रत्येकांना
उत्तम दैवी आरोग्य देऊन तू त्यांना आशीर्वादित आणि आशीर्वादित कर प्रभूजी. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करिश्मा फॅमिली शहर, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अत्यंत महत्वाच्या भागामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि तो अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे देवाचं वचन. आणि ते देवाचं वचन देवाच्या अभिषिक्त दास पास्टर देशपांडे साहेब यांच्याकडून आपल्याला प्राप्त होणार आहेत. तर मी त्यांना विनंती करेल की ते देवाचं वचन घेऊन समोर येतील. ते ज्यावेळेस देवाचं वचन घेऊन समोर येत असता देवाच्या दासाचं आणि देवाच्या वचनाचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. हालेलुया. प्रेज लॉर्ड, हालेलुया. कॅरिश्मा चर्च, वेलकम. देवाची स्तुती असो या वेळेबद्दल जो देवाने आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात. आज या देवाच्या वचनासाठी मी करत आहे. परमेश्वराचं वचन हे नेहमी आम्हाला आशीर्वादितच करतं. प्रियांनो, आजचं वचन आहे की देवाच्या आमंत्रणाबद्दल त्याला आनंदाने प्रतिसाद देणे. परमेश्वराने आम्हाला कृपा केली आहे, आमच्यावर प्रेम केलं आहे आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला गौरव असो. आणि आपण जे काही परमेश्वराला मागतो, जे काही प्रार्थनेमध्ये मागतो ते आपल्याला तो देतोच, हा आमचा विश्वास आहे. कारण की मागणी आणि अपेक्षेपेक्षा अधिक देणारा तो देव आहे. प्रियांनो, ज्याप्रमाणे पहिले योहान याचा 5वा अध्याय त्याच्या 14व्या आणि 15व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेलच आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. म्हणजे एक प्रकारची खात्री आहे. म्हणजे परमेश्वराचं वचन आहे, मागा म्हणजे मिळेल. आणि ही खरं आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला विश्वासाने मागतो आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवतो की आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकतो, तो आम्हाला देतोच. आणि हे आम्हाला ठाऊक आहे, ज्याप्रमाणे योहानाचं पहिल्या पत्रामध्ये हे लिहिलेलं आहे की आपल्याला आपण त्याच्यासमोर ज्या कॉन्फिडन्सने येतो, ज्या विश्वासाने त्याच्यासमोर येऊन आपण हे मागतो आणि तो आपलं ऐकतोच. परमेश्वराचं वचन सांगतं तो ऐकेलच आपल्याला. हालेलुया. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि दुसऱ्या वचनात जसं 15व्या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे की ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. मिळाल्या आहेत ठाऊक आहे म्हणजे आपल्याला ही खात्री आहे की परमेश्वर आपल्याला ते देणार आहे, दिलेलं आहे. आणि म्हणून आपण त्याच्याजवळ प्रार्थना करतो आणि मागतो आणि मिळालेचा असा विश्वास धरतो. आणि आपला विश्वास पाहून परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होऊन त्या गोष्टी आमच्या जीवनात करतो, आम्हाला ते देतो. हालेलुया. त्याबद्दल देवाची स्तुती असो. प्रियांनो, जसं इफिस्करास पत्र त्याचा 6वा अध्याय त्याच्या 18व्या वर्षामध्ये सुद्धा इथं लिहिलेलं आहे. पवित्र शास्त्र सांगतं की सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा, विनवणी करा व सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. म्हणजे जागृत राहा, सावध राहा आणि मागत राहा आणि विनवणी करत राहा. सर्व पवित्र जनांसाठी म्हणजे सगळ्या विश्वासणाऱ्यांसाठी, ज्या ज्या लोकांसाठी आपण प्रार्थना करतो ह्याविषयी इथं लिहिलेलं आहे की तुम्ही सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा. सर्व प्रकारची म्हणजे आपल्या प्रार्थनेमध्ये आपण लोकांसाठी आरोग्य मागतो, कोणाच्या गरजांसाठी मागतो, कोणाच्या मदतीसाठी मागतो, कोणाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, कोणाच्या प्रवासासाठी प्रार्थना करतो. वेगळ्या गोष्टी आपण परमेश्वराच्या जवळ विनवणी करतो, प्रार्थना करतो आणि त्या परमेश्वर तो ऐकतो. आणि यासाठी आपल्याला पूर्ण तत्परतेने जागृत राहून परमेश्वराला मागायचं आहे, विनवणी करत राहायचं आहे. परमेश्वराचं वचन सत्य आहे प्रियांनो आणि त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवून समोर जातो आणि त्याला मागतो, तो आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि याचा अर्थ हे आहे की वी हॅव टू प्रे ऑलवेज, नॉट समटाईम्स. कधी प्रार्थना करत नाही असं लिहिलं आहे की प्रार्थना करा. आम्हाला नेहमी प्रार्थना करत राहायचं आहे, नेहमीच परमेश्वराला शरण जायचं आहे आणि देव आमच्या प्रार्थना ऐकतो. हालेलुया. ज्याप्रमाणे लूक शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय त्याचं पहिलं वचन आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की वी ऑट टू ऑलवेज प्रे अँड नॉट टू फेंट. आपल्या प्रार्थनेपासून आम्हाला दूर जायचं नाही. त्या ठिकाणी लिहिलं आहे त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. याविषयी त्याने त्यांना एक दाखला सुद्धा सांगितला. पुढे त्या ठिकाणी आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये एक दाखला त्या ठिकाणी दिलेला आहे. आपण तो दाखला नाही वाचणार, पण मी त्या दाखल्याविषयी सांगेन की तो प्रार्थनेविषयी आहे, विनंतीविषयी. विश्वासाने आग्रहाने जेव्हा आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर देतो आणि दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. या ठिकाणी जसं लिहिलं आहे की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. का बरं दाखला दिला परमेश्वराने? आम्ही खचू नये म्हणून. लोकांनी खचू नये, विश्वासाने खचू नये, शिष्यांनी खचू नये, प्रार्थना करत राहा. आम्ही गीत सुद्धा गातो
करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. जुनं गाणं आहे, पुष्कळ जुनं, अनेक वर्षापूर्वीचं गाणं आहे, पण ते गाणं खरं आहे की आपली खंड न पडू देता आपली प्रार्थना करत राहा. परमेश्वर प्रार्थना ऐकतो. पवित्र शास्त्र हे सुद्धा आम्हाला सांगतं की विश्वासणाऱ्यांची प्रार्थना उत्तर आणण्यास प्रबळ असते. हालेलुया. परमेश्वराचे लक्ष, त्याचे कान आमच्या प्रार्थनेकडे, त्याच्या भवनाकडे लागलेले असतात. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या भवनात येतो, जेव्हा आम्ही घरी एकांतामध्ये प्रार्थना करतो, कधी कधी आम्ही आपल्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन एखाद्या विशेष गोष्टीसाठी गुप्तपणे प्रार्थना करतो, ती परमेश्वर ऐकतो. तुम्ही उघडपणे प्रार्थना करा किंवा गुप्तपणे प्रार्थना करा, परमेश्वर प्रार्थना ऐकतो आणि त्याचे उत्तर देतो. प्रार्थनेचं उत्तर यायला कधी कधी वेळ लागतं. परमेश्वर त्याच्या वेळेवर आम्हाला उत्तर देतो, पण तो देतोच प्रियांनो. आणि विश्वासणाऱ्यांची प्रार्थना, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून मागतो, तो दिल्याशिवाय राहत नाही. मागील काही महिन्यांपासून आपण पाहिलेलं आहे की आपण प्रार्थना करत होतो. या जगामध्ये, आपल्या महाराष्ट्रात, नागपूरमध्ये पुष्कळ कोरोनाचं थैमान होतं आणि मी प्रार्थना करत होतो, देवा तुझी कृपा कर, दया कर, वचन पाठव, शब्द पाठव. आणि आम्ही जेव्हा प्रार्थना करत होतो तर ते इमिजिएटली ताबडतोब कमी होत नव्हतं. पण देवाच्या दयेने आणि कृपेने आम्ही पाहिलं की आज अशी परिस्थिती आहे की पुष्कळसे रोगी बरे झालेले आहेत. 96-97% कोरोनाचे पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहे. हालेलुया. देव करो की 100% बरे होऊन जाऊ. आणि मृत्यू पण पुष्कळ डेथ कमी झालेले आहे. हे सगळं काही या पवित्र जनांच्या प्रार्थनेचं उत्तर आहे प्रियांनो. आम्ही पाहिलं की मागील काही महिन्यांमध्ये, दिवसांमध्ये पुष्कळशा पाळक लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना केल्या, विनवणा केल्या देवाकडे, उपास प्रार्थना केल्या, रात्रीच्या प्रार्थना केल्या आणि ग्रुपनी प्रार्थना केल्या, वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये जाऊन प्रार्थना केल्या, ऑनलाईन प्रार्थना केल्या, झूम मिटिंग घेतल्या, प्रार्थना केल्या. सगळ्यांनी एकत्र येऊन वेगळ्या वेगळ्या पाळकांना एकत्र केलं, प्रीच करायला बोलावलं, एकत्र प्रार्थना केल्या. देवाने त्याचं उत्तर दिलं आहे. हालेलुया. की दुसरी लाट ओसंडली आहे, ओसरून गेलेली आहे. आणि देवाची स्तुती असो, परमेश्वर लवकरच असं करेल की एकही पेशंट कोरोनाचा सापडणार नाही, सगळे बरे होतील. कारण की परमेश्वराने आपला पुत्र येशू ख्रिस्त यासाठी पाठविला. पवित्र शास्त्र सांगतं की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. आम्ही हेच नेहमी परमेश्वराला स्मरण करून देतो. देवा, तू म्हटलेलं आहे की तुम्ही विश्वासाने मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तू आमच्यासाठी येशू ख्रिस्त पाठवलेला आहे. त्या येशू ख्रिस्ताने आमचे व्याधी, आमचे विकार स्वतःवर घेऊन घेतलेले आहेत आणि आम्हाला रोगमुक्त, व्याधीमुक्त केलेला आहे. हा आमचा विश्वास आहे. आणि एक दिवस, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक दिवस असा येईल की एकही पेशंट सापडणार नाही. कधी लिहून येईल की मागील आठवड्यात एकही पेशंट कोरोना सापडला नाही, एक महिन्यात सापडला नाही, वर्षभरात सापडला नाही. आमेन. हालेलुया. परमेश्वर हे करेलच प्रियांनो. म्हणून आपल्याला न खचता प्रार्थना करायची आहे. जसं येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं आहे की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, याविषयी त्याने एक दाखला दिलेला होता. आणि म्हणून आम्हाला न खचता प्रार्थना करत राहायचं आहे. आणि जर तुम्ही प्रार्थना करणारे ख्रिस्ती व्यक्ती आहात, जर तुम्ही प्रार्थना करणारे ख्रिस्ती व्यक्ती आहात, तर तुम्ही एक इफेक्टिव्ह ख्रिश्चन आहात. इफेक्टिव्ह ख्रिस्त, काही कार्य करणारे, काही प्रभाव पाडणारे असे ख्रिस्ती आहात. आणि म्हणून, आणि हे का बरं होतं? कारण की हे देवाच्या सामर्थी पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला मार्गदर्शन करतो आणि आम्ही प्रार्थना करतो. आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने प्रार्थना करतो, आत्म्याने आणि खरेपणाने त्याची स्तुती आराधना सुद्धा करतो. म्हणून आमच्या जीवनात ह्या गोष्टी घडतात प्रियांनो. ज्याप्रमाणे पुढे येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आणखी एक म्हटलेलं आहे की माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. योहान शुभवर्तमान या ठिकाणी आम्हाला सांगतं. जर आम्ही त्याचं वाचलं, ह्या ठिकाणी 15:5 इथं लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त यामध्ये म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. पुढे 5व्या वचनामध्ये ते मी सांगत आहे. योहान 15:5 मध्ये इथं लिहिलं आहे की शेवटच्या भागात लिहिलं आहे, सेकंड पार्टमध्ये, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आमेन. प्रियांनो, आम्हाला ख्रिस्तामध्ये राहायचं आहे, ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवायचा आहे, परमेश्वर पित्यावर विश्वास ठेवायचा आहे. येशू ख्रिस्ताने हे सुद्धा म्हटलं, या पृथ्वीवर दोघे किंवा तिघे परमेश्वर पित्याकडे माझ्या नावाने, म्हणजे येशूच्या नावाने जे काही मागाल ते परमेश्वर स्वर्गातून ऐकेल आणि ते तुमच्यासाठी केलं जाईल. हालेलुया. म्हणून त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या सोबत राहून आम्हाला हे करायचं आहे. कारण की येशू पासून वेगळे असलं तर देअर इज नो लाईफ विदाऊट क्राइस्ट. ख्रिस्ताच्या शिवाय जीवन नाही. ख्रिस्ताच्या शिवाय जीवन काय? ख्रिस्ताच्या शिवाय आशीर्वाद नाही. ख्रिस्ताच्या शिवाय शांती नाही.
ख्रिस्ताच्या शिवाय सामर्थ्य नाही. तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य पाहिजे असेल तर परमेश्वर पित्याकडे पुत्राच्या नावाने, येशूच्या नावाने आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि परमेश्वर त्याचे उत्तर देतो. आणि प्रियांनो, आणि म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आम्ही परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करतो, एक प्रकारचं आमचं परमेश्वर पित्यासमोर जेव्हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही परमेश्वर पित्याजवळ, देव पित्याजवळ पोहोचतो, आमचं परमेश्वर पित्याजवळ एक कनेक्शन निर्माण होतं, एक प्रकारचा संबंध निर्माण होतो. आणि तो त्या आम्ही आपल्या प्रार्थनेच्या द्वारे एक प्रकारे आम्ही परमेश्वराला आपल्या मागण्या, आपल्या आवश्यकता, आपल्या गरजा, आपल्या इच्छा परमेश्वराला आम्ही कम्युनिकेट करतो, त्याला सांगतो येशूच्या द्वारे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वर पित्या आम्ही तुझ्यासमोर येशू ख्रिस्ताच्या नावाने येतो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही त्याच्याजवळ जातो. आणि म्हणून जेव्हा आम्ही जातो आणि आम्ही त्यावेळेस आम्ही परमेश्वराजवळ ओपन राहतो की देवा आम्ही तुझ्याजवळ येत आहे येशूच्या नावाने, आणि आमच्या ह्या इच्छा आहेत, ह्या अशा आमच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करताय, आणि त्या आम्ही अंतकरण ओपन करून त्याच्याजवळ येतो. परमेश्वर आम्ही आपलं अंतकरण तुझ्यासमोर येतो आणि या गोष्टीचा आम्ही प्रार्थना करतो, या तू त्यांना दे, ह्या आम्ही प्रार्थना त्या प्रकारे करतो. आणि काही लोक मी पाहिले जगामध्ये, काही लोक असे असतात की त्यांना असं वाटतं प्रार्थना करणं, देवाला मागणं म्हणजे हे एका प्रकारचे जे थकलेले लोक आहे, जे अशक्त आहे, ज्यांच्या जीवनामध्ये सामर्थ्य नाही, ज्यांच्या जीवनामध्ये काही अन्याय झालेला आहे, ह्या लोकांसाठीच प्रार्थना करतात, तेच प्रार्थना करतात, त्यांनीच करावी असं त्यांना वाटतं. आणि असं त्या लोकांचं असं वाटतं की ते ज्या लोक काही समस्येमध्ये आहे किंवा एखाद्या प्रकारचा त्यांच्या जीवनासमोर आव्हान आहे ते पूर्ण नाही करू शकत आहे, त्यांनीच प्रार्थना करावी असं त्या लोकांना, काही लोकांना वाटतं. पण ती गोष्ट खोटी आहे प्रियांनो. मी त्या गोष्टीला प्राधान्य देत नाही, त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत नाही. मी प्रार्थना जी आहे, उलट मी हे म्हणेन की प्रार्थना ही परमेश्वर पित्यासोबत, देवासोबत आपली एक प्रकारची सहभागिता आहे. ज्याप्रमाणे आपल्या मित्रांसोबत आम्ही आपल्या फ्रेंड्ससोबत बोलतो, ज्याप्रमाणे आम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांसोबत बोलतो, पती आपल्या पत्नीसोबत, पत्नी आपल्या पतीसोबत बोलते, आम्ही एक प्रकारचा संवाद साधतो, आम्ही एकमेकांशी गोष्टी बोलतो, आम्ही सहभागिता करतो. प्रार्थना जेव्हा आम्ही परमेश्वर पित्याकडे करतो तर त्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या सोबत आपली फेलोशिप करतो, आणि ती महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाने ती करायला पाहिजे. प्रार्थना करणं आवश्यक आहे. आणि ह्या प्रकारे आम्ही फक्त जे कोणी आजारी आहे, काही सफर झालेले आहे, दुःख, त्यांच्यासाठीच नाही, तर प्रार्थना ही एक प्रकारचा आनंदाचा प्रतिसाद आहे परमेश्वराच्या आमंत्रणाला. परमेश्वराने आमंत्रण दिलेलं आहे, एक प्रकारे एक इन्व्हाइट केलेलं आहे की तुम्ही प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताने सांगितलं प्रार्थना करा, खचू नये म्हणून प्रार्थना करीत राहा. पवित्र शास्त्रही सांगतात निरंतर प्रार्थनेत राहा, प्रे विदाऊट सीझिंग म्हणतं देवाचं वचन. आणि म्हणून आम्ही नेहमी आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही गरजा, आवश्यकता, समस्या, अडचणी, अडथळे असतात. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करतो देवाकडे, आणि देव अद्भुत रीतीने त्या सगळे मार्ग मोकळे करून आम्हाला त्यातून काढतो. आमचा परमेश्वरावर दांडगा विश्वास आहे. आमचा परमेश्वर जिवंत आहे, तो प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थना ऐकून होय आमीनमध्ये उत्तर देणारा परमेश्वर आहे. हा विश्वासाने मी प्रार्थना करतो. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतोच. दावीद राजा म्हणतो, परमेश्वराने माझे ऐकलेच आहे, देवाने माझी प्रार्थना अवमानली नाही. हालेलुया, असं दावीद म्हणतो. आणि म्हणून प्रियांनो, आमची प्रार्थना जी आहे, आम्ही जी विश्वासपूर्ण मनाने, विश्वास भरलेल्या अंतकरणाने, मनाने, जिवंत देवावर भरोसा ठेवून आम्ही जी प्रार्थना करतो, त्या एक प्रकारचं ते प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना म्हणजे अशी आहे की देव त्या प्रार्थनेकडे लक्ष देतो, आमची प्रार्थना त्याच्या कानाजवळ पोहोचते. ज्याप्रमाणे देवाचं हे सुद्धा सांगतं की परमेश्वराचे नेत्र आपल्या भक्ताकडे लागलेले असतात. आपल्या विश्वासणाऱ्यांच्या, आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये त्यांचं कल्याण करण्यामध्ये त्याला आनंद आहे. प्रियांनो, प्रार्थना एक प्रकारचा प्रतिसाद आहे परमेश्वराचा. आम्ही जेव्हा परमेश्वराकडून उत्तराची अपेक्षा करतो, आम्ही जेव्हा त्याने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही प्रार्थना करा, विश्वासणाऱ्यांची प्रार्थना उत्तर आणण्यास प्रबळ असते, ह्या गोष्टी देवाचं वचन आहे. आणि म्हणून आम्ही विश्वासाने परमेश्वराकडे मागतो, अविश्वासाने नाही. जे काही परमेश्वराकडे मागाल ते मिळेलच आहे असा विश्वास धरा, हे देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून आम्ही आणि परमेश्वर प्रार्थना ऐकतोच हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आमचा परमेश्वर बहिरा नाही, आमचा परमेश्वर अंधळा नाही, आमचा परमेश्वर मुका नाही, आमचा परमेश्वर मूर्ती नाही, आमचा परमेश्वर जिवंत आहे. हालेलुया, देवाची स्तुती असो. म्हणून प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला एक प्रकारे प्रार्थना करण्यासाठीच बोलावलेलं आहे. आम्ही त्याचे शिष्य, येशू ख्रिस्ताचे शिष्य या नावाने. आणि म्हणून प्रार्थनेच्या बाबतीत जर एखादी गोष्ट प्रार्थना, फक्त ही प्रार्थना त्या स्वतःमध्ये एखादी महान गोष्ट नाही आहे, पण त्या प्रार्थनेच्या द्वारे येणारं जे उत्तर आहे परमेश्वराकडून, ते इम्पॉर्टंट आहे, ते महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जर एखाद्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं उत्तर मिळायला उशीर होत असेल किंवा उत्तर येत नसेल,
एखादा व्यक्ती म्हणत असेल मी प्रार्थना करत आहे पण मला उत्तर मिळत नाही, मी देवाला मागत आहे पण मला मिळत नाही, तर याचा अर्थ आपण एका प्रकारे उशीर जर होत आहे तर आपण एक पाहू, एक त्याचा अर्थ दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर परमेश्वराला ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करताय ती होत नाही, म्हणजे त्या गोष्टीचा वेळ यायचा आहे, द टाइम हॅज नॉट येट कम. दुसरी गोष्ट ही की जो काही आम्ही मागत आहे ते अयोग्य प्रकारे मागत आहे, अयोग्य गोष्टीसाठी मागत आहे, अयोग्य गोष्ट मागत आहे, अयोग्य प्रकारे, आणि देवाच्या गौरवासाठी नाही. किंवा तिसरी गोष्ट आणखी एक होऊ शकते, आणखी एक दोन, मी जसं दोन म्हटलं, मी तिसरी गोष्ट की ती प्रार्थना जी आहे ती योग्य प्रकारे नाही करत. आमच्या प्रार्थनेचा जो वेळ आहे आम्ही तो देवाला द्यायलाच पाहिजे. वी शुड हॅव ए ग्रेट टाईम फॉर प्रेयर्स. प्रार्थनेसाठी मोठा वेळ, इम्पॉर्टंट वेळ द्यायला पाहिजे, आणि त्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो. आणि मग तुम्ही कशाही प्रकारे प्रार्थना करता, कोणत्याही गोष्टी, काही लोक आपल्या मतलबासाठी प्रार्थना करतात, स्वार्थासाठी प्रार्थना करतात. प्रियांनो, तुम्ही म्हणाल की जगामध्ये तर प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी तर मागतोच. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे, त्याला सगळ्या गोष्टी स्वतःसाठी पाहिजे. असं पुष्कळदा आम्ही आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करतो, मागतो देवाला. देव देतो. देव महान आहे, देव आमच्यावर प्रेम करतो आणि आमच्यासाठी परमेश्वर सगळ्या काही गोष्टी करतो, त्याबद्दल देवाची स्तुती असो. पण प्रियांनो, एक प्रकारे मी सांगू की देवाच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकतो. त्याने आम्हाला एक प्रकारे अभिषेक केला आहे की आम्ही त्याच्याजवळ प्रार्थना करावी आणि त्याने आम्हाला द्यावं, त्याच्याकडून आम्ही प्रार्थनेचं उत्तर मिळवावं. आणि जेव्हा परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकतो, त्याचे उत्तर देतो, आणि तो आमच्या प्रार्थना ऐकल्यानंतर उत्तर देतो. कधी कधी प्रार्थनेच्या पवित्र शास्त्र सांगतं की तो विलंब लावणार नाही. प्रियांनो, प्रार्थना केल्यानंतर पुष्कळशा गोष्टींना कधी कधी वेळ लागतो, पण जसं येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की तुम्ही खचू नका, सर्वदा प्रार्थना करा पण खचू नका. जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या आवश्यकता आहेत प्रियांनो, गरजा आहेत. ज्याप्रमाणे पहिले योहान त्याचा 5वा अध्याय आणि 14 वचन आम्ही आता सुरुवातीलाच वाचलाय, लिहिलं आहे की त्याच्यासमोर येण्याला आपल्याला जे धैर्य, कॉन्फिडन्स आहे, आणि तो आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे मागितलेले आपलं ऐकेलच, तो देईलच, आणि तो देतो प्रियांनो, आम्ही ऐकलेलं त्याप्रमाणे. पण जसं आम्हाला हा विश्वास आहे, येशू ख्रिस्ताने म्हटलेला आहे की परमेश्वर, मी पित्या तुला धन्यवाद देतो की तू माझे ऐकतो म्हणून. योहान शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय त्याचा 41 आणि 42 वचन सांगतात. येशू ख्रिस्ताचा हा शास्त्र बघा, या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, योहान 11 म्हटल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं मृत लाजराला जिवंत करणे. या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, योहान याचा 11वा अध्याय त्याचं 41 आणि 42 म्हणतो, ह्यावरून त्यांनी धोंड काढली तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रेज लॉर्ड. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतो. प्रेज लॉर्ड. येशू म्हणतो की तू सर्वदा माझे ऐकतो, मला माहिती आहे. आणि त्याने दृष्टी वर करून म्हटलं आणि आभार मानले की तू ऐकले म्हणून. प्रियांनो, आम्ही जेव्हा परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करतो, आम्ही परमेश्वराला मागताना हे पण म्हणायला पाहिजे की देवा, आम्ही तुझे आभार मानतो की तू आमची प्रार्थना ऐकलीस, जे आम्ही तुला मागितलं आहे ते तू दिलंस म्हणून धन्यवाद. आता तुम्ही म्हणाल की प्रार्थना केल्याबरोबर मिळायच्या आधीच तुम्ही कसे धन्यवाद देता? प्रियांनो, पवित्र शास्त्र असंच आहे. देवाचं वचन हे सांगतं की आपली मागणी आभार प्रदर्शनासोबत परमेश्वर पित्याला करावं. आभार प्रदर्शन. तुम्ही म्हणाल आता प्रार्थना करताय ना, आभार आधीच कसे मागा? जगाच्या दृष्टीने तो मूर्खपणा आहे, पण मी म्हणतो की त्या मूर्खपणामध्ये मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे की परमेश्वर पित्याला मागितल्यानंतर आम्ही आधीच धन्यवाद देतो की देवा धन्यवाद, तू आमची प्रार्थना ऐकली आणि दिलंस म्हणून. देव तुमचा विश्वास पाहून, तुमचा भरोसा पाहून, तुम्ही परमेश्वरावर किती ट्रस्ट करता की तो देणार आहे म्हणून. आणि ज्याप्रमाणे परमेश्वराला आनंद देईल, जे परमेश्वराला मान्य आहे, जे मागणी योग्य आहे, निस्वार्थ मागणी आहे, तुमची प्रार्थना निस्वार्थ आहे, तर देव ती ऐकेलच. आणि तुम्ही जेव्हा धन्यवाद आधीच दिले तर परमेश्वर ते केल्याशिवाय तुमच्या जीवनात राहणार नाही. परमेश्वर महान आहे, तो आमच्यावर प्रेम करतो प्रियांनो. म्हणून येशू ख्रिस्ताने जसं म्हटलं की त्या ठिकाणी आलं, येशू ख्रिस्त त्या लाजराच्या कबरेसमोर आला होता आणि तिथं त्याने धोंड काढण्यासाठी सांगितले. आणि धोंड काढल्याबरोबर त्याने त्याला बाहेर ये नाही म्हटलं, आधी परमेश्वराचे उपकार मानले. इथं लिहिलं आहे की धोंड काढली तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, म्हणजे आपली दृष्टी परमेश्वराकडे केली आणि त्याला तो म्हणाला की हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. पहा, येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, मागत आहे आणि म्हणतो की तू ऐकले म्हणून आभार मानतो, आधीच आभार मानत आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी सुद्धा आपल्या परमेश्वर पित्याला आभार आधीच मागायला पाहिजे. आपली मागणी जिथे परमेश्वराला सबमिट करताय, आपली प्रार्थना परमेश्वराला सबमिट करताय, मागत आहे, त्या प्रार्थनेच्या सोबतच धन्यवाद द्यायला पाहिजे. जसं येशूने म्हटलं
की मी तुझे आभार मानतो की तू माझे ऐकतो आणि मला माहीत आहे की तू माझे सर्वदा ऐकतोस. हालेलुया. परमेश्वर सर्वदा आमच्या प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनेची उत्तर देतो. तो महान आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो. म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आम्ही राहत असताना नेहमी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे या गोष्टीसाठी. अशा प्रकारे प्रार्थना करायला पाहिजे की हे देव बापा, मी तुझे धन्यवाद देतो, मी तुझे उपकार मानतो की तू मला हा आशीर्वाद दिलेला आहे. प्रार्थना आमची तू ऐकतोस, आमच्या प्रार्थनेची उत्तर देतो. एक प्रकारचा आम्हाला प्रिव्हिलेज दिलेला आहे की आम्ही मागितल्यानंतर तू द्यावं. तू आमचा पिता आहेस, आम्ही तुझे पुत्र कन्या आहोत. ज्यावर येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला आणि तुझे पुत्र आणि कन्या झालो. हा अधिकार तू आम्हाला दिला आणि प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला एक संधी दिलेली आहेस. हालेलुया. एक एक संधी दिली, एक अपॉर्च्युनिटी दिली. अपॉर्च्युनिटी यासाठी दिली की आम्ही परमेश्वर पित्याकडे एक चॅनल आमच्याजवळ प्राप्त झाला की परमेश्वर पित्याकडे येशूच्या नावाने आम्ही जाऊ, त्याला मागू आणि तो मागितल्यानंतर दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्याद्वारे परमेश्वर पित्यासमोर आम्ही त्या परमेश्वर पित्याच्या सोबत येशूच्या द्वारे गेल्यानंतर एक प्रकारची आमची फेलोशिप, एक प्रकारची सहभागिता परमेश्वर पित्यासोबत आम्ही समोर करतो येशूच्या द्वारे. आणि ती रिच फेलोशिप आहे आणि त्याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे की देवा, हा अधिकार तो आम्हाला दिला की आम्ही तुला बापा अब्बा म्हणून हाक मारू शकतो. आम्ही तुझे पुत्र आणि कन्या झालो. त्याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि या प्रकारे आपल्या जीवनासाठी परमेश्वरावर विश्वास ठेवून एका कॉन्फिडन्सने आम्ही परमेश्वरासोबत जायला पाहिजे की आमचं जीवन परमेश्वर आहे, आमचं जे फ्युचर आहे ते तू सेक्युअर कर, सुरक्षित ठेव. तुझ्या आणि माझ्या परमेश्वर पित्या तुझ्यासोबतचा आमची सहभागिता, आमची ही फेलोशिप नेहमी निरंतर राहू दे. जसं पहिले थेसलोनियाचा 5वा अध्याय 17वं वचन आम्हाला सांगतं की निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. निरंतर प्रार्थना करा असं आम्हाला परमेश्वराचं वचन सांगतं. आणि परमेश्वराला हे पण आम्ही सांगावं की आमच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी आम्हाला पूर्ण करायच्या आहे त्या तुझ्या महिमेसाठी तू पूर्ण करून घे. तुझी सेवा जी आम्हाला दिली आहे ती पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला सहायता मदत कर. आणि त्यासाठी तुझे मार्गदर्शन, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आमच्यासोबत नेहमी असू दे. तुझे लोक आमच्यासोबत नेहमी असू दे, जे आम्हाला मार्गदर्शन करतात, आमच्यावर प्रेम करतात, आमची काळजी घेतात, आमच्यासाठी प्रार्थना करतात, आमच्यासाठी मागत राहतात, आम्हाला मदत करतात. आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंगामध्ये ते आमच्यासोबत राहतात. हालेलुया. त्याबद्दल देवाला नेहमी आम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीसाठी ज्ञान आणि बुद्धी देणारा तो परमेश्वर आहे, हे आम्ही परमेश्वराला धन्यवाद देत म्हटलेलं पाहिजे की देवा, हे ज्ञान आणि बुद्धी दिली. तुझ्या पवित्र आत्मा जो आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला बोलतो, सांगतो आणि आम्ही ते समजू शकतो. आम्ही वी कॅन अंडरस्टँड दॅट. त्याबद्दल आम्ही देवाला नेहमी धन्यवाद धन्यवाद धन्यवादच द्यायला पाहिजे. अशा प्रकारची प्रार्थना आपली दररोज असली पाहिजे. जसं पवित्र शास्त्र सांगतं, 1 कोरिंथ्याचा 14वा अध्याय आणि 2रा वचनामध्ये लिहिलं आहे की आम्ही प्रार्थना, आम्ही जे अन्य भाषामध्ये जे बोलतो ते परमेश्वरासोबत आम्ही बोलतो. जसं 1 कोरिंथ 14:2 सांगतं की कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतोय, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. हालेलुया. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, अन्य भाषेमध्ये देवाला बोलतो, देवासोबत त्याची स्तुती आराधना करतो, त्याच्याशी प्रार्थना करतो, तर आम्ही माणसांबरोबर नाही तर देवाबरोबर बोलतो. हालेलुया. ते परमेश्वराला समजतं, सैतानाला नाही समजत. सैतान तर कन्फ्यूज होऊन चिडून जातो आणि तो पळून जातो. जेव्हा आम्ही अनन्य भाषेत बोलतो, प्रार्थना करतो देवाजवळ, हालेलुया जेव्हा म्हणतो, आम्ही हात उंच करतो, शैतान पळून जातो, दुष्टात्मे पळून जातात. हालेलुया. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि त्याचप्रमाणे जसं योहान शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि त्याचं 16-24 वचन आपल्याला सांगतं. परमेश्वराचं वचन स्पष्ट आहे, प्रियांनो, आनंद देणार आहे. देवाचं वचन सांगतं, योहान 16:24 सांगतं की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही आनंदी राहावं, आमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आणि देवाच्या आमंत्रणाबद्दल एक आनंदी प्रतिसाद आम्ही द्यायला पाहिजे, एक प्रकारे रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही आमच्या प्रार्थना ऐकल्या म्हणून, त्याची उत्तरं दिलीस म्हणून. परमेश्वर महान आहे प्रियांनो. तो आमच्यावर अतिशय प्रेम करतो. त्या प्रेमाखातरच त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला आहे. योहान 3:16 आम्हाला हे वचन पाठ आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन, अनंतकालिक जीवन मिळावं. ते आम्हाला त्याने दिलेलं आहे. आणि ह्या विश्वासाऱ्यांसाठी ह्या गोष्टी आहेत प्रियांनो. आम्हाला अजून आम्ही परमेश्वर पित्याच्या ह्या ठिकाणी वचन सांगतं की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलेच नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, ही त्याची इच्छा आहे. प्रियांनो, परमेश्वराची इच्छा हीच आहे की आमचा आनंद परिपूर्ण व्हावा, आम्ही आनंदी राहावं. स्तोत्रकर्ता सुद्धा दावीद म्हणतो की आमच्या कल्याणात आनंद पावणारा परमेश्वर.
हालेलुया. आमचं कल्याण, आमचं चांगलं, आमचं भलं होणार, आम्ही आनंदी राहावं, आम्ही सुखी राहावं, ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा नाही की आम्ही गरिबीत राहावं. देवाची इच्छा नाही की आम्ही संकटात राहावं. देवाची इच्छा नाही की आम्ही आजारी असावं. आमचे आजार त्याने स्वतःवर घेतले. येशू ख्रिस्ताने आमचे आजार स्वतःवर घेतले. आमचे रोग त्याने वाहिले. त्याने क्रूस खांबावरचं मरण सहन केलं. त्याने आमच्यासाठी फटके खाल्ले. त्याचं पवित्र शुद्ध रक्त डोक्यापासून पायापर्यंत वाहत होतं. त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला होता, हातात काटे होते, पाठीवर पाठ पूर्ण रक्ताने माखलेली होती. आम्ही माहीत आहे. डोक्यापासून पायात खिळे होते. तर डोक्यापासून पायापर्यंत पवित्र शुद्ध येशूचं रक्त वाहत होतं. ते संपूर्ण मानव जातीच्या व्यक्तीच्या प्रत्येक मानवाच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या व्याधी दूर करण्यासाठी होतं. हालेलुया. हा आमचा पूर्ण विश्वास आहे. त्याने आमचे विकार स्वतःवर घेतलेले आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो. म्हणून आम्ही विश्वासाने या प्रकारची प्रार्थना करायला पाहिजे की देवाने आम्हाला प्रार्थना करण्यासाठी जे आमंत्रण दिलं आहे की प्रार्थना करा आणि त्याचे उत्तर मिळेल. मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. शेवटलं वचन आम्ही तुम्हाला सांगेल मार्क शुभवर्तमानामध्ये जे 14व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त जे गेत्सेमनी बागेत असताना प्रियांनो प्रार्थना करत होता. तो देवासमोर जाऊन प्रार्थना करत होता. आपल्या शिष्यांपासून दूर जाऊन प्रार्थना करत होता. आणि त्या ठिकाणी प्रार्थना करताना त्याने अशा प्रकारे त्याने समोर जाऊन भूमीवर प्रार्थना इथं देवाचं पवित्र शास्त्र सांगतं मार्क शुभवर्तमान याचा 14-32 वचनापासून लिहिला आहे. नंतर ते गेत्सेमने नावाच्या ठिकाणी आले वगैरे आणि 35 वचन सांगतं मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तर ही घटका माझ्यापासून टळून जावं. आणि तो म्हणत होता, अब्बा बापा तुला सगळं काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको पण तुझ्या इच्छेप्रमाणे हो. काय प्रियांनो, तुम्ही आणि मी आम्ही प्रार्थना करत असताना आम्ही असं कधी म्हणतो का की परमेश्वर मला ह्या गोष्टीची गरज आहे पण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे? नाही प्रियांनो, आम्ही असं नाही म्हणत. आम्ही खूप सेल्फ सेंटर्ड आहोत. आम्हाला असं वाटतं की मला जे हवं आहे ते मला मिळावंच. पण येशू ख्रिस्ताची प्रार्थना पहा कशी आहे. तो एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा जाऊन तो तेच मार्क 14:39 मध्ये पण 39 मध्ये पण तो म्हणतो त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. तेच शब्द उच्चारून म्हणजे हेच की हे परमेश्वर हा प्याला माझ्यापासून दूर कर, नाही तर पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रियांनो, कधी कधी आम्ही अशी प्रार्थना करायला पाहिजे की देवा मला ह्या गोष्टी तर पाहिजे पण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. प्रियांनो, एक वेळा अशा प्रकारे प्रार्थना करून पहा. मी तुम्हाला एक प्रकारे हमी देतो की जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल ना, जे तुम्ही मागत आहे ना, परमेश्वर त्याच्यापेक्षा उत्तम देईल. हालेलुया. कारण की देवाचं वचन आहे, तो मागणी आणि अपेक्षेपेक्षा अधिक देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जर तुम्ही मागत असाल की परमेश्वर मला 25,000 मंथली सॅलरी असलेली नोकरी दे पण ते माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, तर देव करेल की तुम्हाला 25 नव्हे 50,000 वाली सर्व्हिस देईल. आमेन. हालेलुया. कदाचित तुम्हाला असंही वाटेल की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो की नाही, मला होय आमेनमध्ये उत्तर देतो की नाही. पण प्रियांनो, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता. तो त्याने देवाच्या इच्छा पूर्ण केल्या. देवाच्या आज्ञेप्रमाणे तो वागला, जगला आणि परमेश्वर या संपूर्ण लोकांच्या समोर तो स्वर्गात उचलला गेला. त्याबद्दल देवाची स्तुती असो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर महान आहे प्रियांनो आणि आम्ही त्याच्या सामर्थ्यावर प्रेम करतो. आम्ही त्या परमेश्वराच्या आमंत्रणाला आनंदी असा प्रतिसाद द्यायला पाहिजे. वी शुड गिव्ह जॉयफुल रिस्पॉन्स टू गॉड्स इन्व्हिटेशन फॉर प्रेयर अँड रिसिव्हिंग द आन्सर्स ऑफ आवर प्रेयर्स. आपल्या प्रार्थनेची उत्तरसुद्धा आम्ही मिळविण्यासाठी या प्रकारे प्रार्थना करायला. ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलं की आम्ही अशा प्रकारची प्रार्थना करायला देवपित्याला म्हणायला पाहिजे की देवा हा प्रिव्हिलेज, ही अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली आहे की आम्ही प्रार्थना तुझ्यासमोर करू शकतो. तुला मागतो आणि तो आमच्या प्रार्थनेची उत्तर देतो. आणि जसं सांगितलेलं आहे की विश्वासणाऱ्यांची प्रार्थना उत्तर आणण्यास प्रबळ असते. हालेलुया. तुम्ही आणि मी विश्वासणारे आहे प्रियांनो. परमेश्वराचं लक्ष आमच्याकडे आहे. त्याचं आपल्या भवनाकडे, आपल्या भक्तांकडे, आपल्या विश्वासणाऱ्यांकडे, त्यांच्या प्रार्थनेकडे देवाचे नेत्र लागलेले असतात. त्याचे कान आमच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. त्याबद्दल देवाची स्तुती असो. परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो आणि त्याच्या वचनात आणि विश्वासात आणि प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करो. आमेन. हालेलुया. या प्रियांनो, आपण यावेळेस आपल्या घरीच असताना आपल्या जागी उभे राहूया आणि आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि मग परमेश्वराचा आशीर्वाद आपण घेऊया. माझा विश्वास आहे देवाचं वचन आम्हा सगळ्यांना आशीर्वादित करेलच. त्याचा पवित्र आत्मा मार्गदर्शन करेल, धीर देईल, धाडस देईल. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या अपराधांना क्षमा केली तसे आमचे अपराध तू क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पिताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत असो. प्रत्येक देवाच्या विश्वासणाऱ्याने म्हणावं, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रार्थनेत राहा, खचू नका. सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करा. पुन्हा विनंती करतो की आपल्या चर्चच्या सगळ्या यूथसाठी प्रार्थना करत राहा. विशेष करून या जगावर, आपल्या देशावर जे कोरोनाचं संकट आहे ते येशूच्या नावाने नष्ट व्हावं आणि पूर्ण जग, पूर्ण भारत, आपला देश कोरोना मुक्त व्हावा यासाठी प्रार्थना करत राहा. देव हे करेलच. आमेन. प्रेज लॉर्ड.